हॅलो. आपल्याला हे माहिती आहे की बाळाच्या विकासाच्या पहिल्या काही वर्षात बाळाचं नाजूक शरीर अगदी जलद गतीने वाढताना आणि मजबूत होताना आपल्याला दिसतं. त्याची उंची आणि वजन झपाट्याने वाढतं. ही गोष्ट समजण्यासारखी आहे, कारण शरीराची प्राथमिकता पुरेशी मजबूत होणे ही आहे, जेणेकरून ते बाळ जगू शकेल. आणि म्हणूनच शरीराची सगळी ऊर्जा बाळाला अधिक मजबूत आणि मोठं बनवण्यासाठी वळवली जाते. पण एकदा तुम्ही 10 ते 12 वर्षाचे झाले की या विशिष्ट प्रकारचा विकास मंदावतो. उदाहरणार्थ, तुमची उंची पूर्वी इतकी वेगाने वाढताना तुम्हाला दिसत नाही. याचं कारण काय असेल बरं? कारण आता शरीराचं प्राधान्य बदलतं. आता शरीरातली सगळी ऊर्जा आणि संसाधने प्रजनन संस्था विकसित करण्यासाठी वापरली जातात. आणि हा कालावधी जो सहसा पौगंडावस्थेतला किंवा यौवनावस्थेतला असतो, जेव्हा प्रजनन संस्था विकसित होते, त्याला आपण यौवनावस्था किंवा प्युबर्टी असं म्हणतो. यालाच आपण वेगवेगळ्या नावांनी देखील ओळखतो. कधी आपण याला पौगंडावस्था म्हणतो, कधी आपण किशोर अवस्था म्हणतो, तर कधी यौवनावस्था म्हणतो, तर कधी आपण प्युबर्टी सुद्धा म्हणतो. तर आपण या यौवनावस्थेत शरीरात काय बदल होतात हे बघूया. चला तर आपण यौवनावस्था काय असते इथपासून सुरुवात करूया. आपण जसं आधी म्हटलं, यौवनावस्था असं वय आहे जेव्हा प्रजनन संस्था विकसित होण्यास सुरुवात होते. काही लोकांसाठी ही यौवनावस्था थोडीशी लवकर, जसं की वयाच्या 11व्या किंवा 12व्या वर्षाच्या आसपास असू शकते. पण काही लोकांसाठी हीच यौवनावस्था थोडीशी उशिरा, म्हणजेच वयाच्या 15व्या किंवा 16व्या वर्षाच्या आसपास देखील असू शकते. त्यामुळेच हे व्यक्तीनुसार बदलतं. आणि तुम्हाला जर या विधानाचा नेमका अर्थच काय आहे हे जाणून घ्यायचं असेल, तर या यौवनावस्थेच्या काळामध्ये तुमचं शरीर लैंगिक संप्रेरक म्हणजेच सेक्स हार्मोन्स तयार करायला सुरुवात करतं. आता हे संप्रेरक कोणते आहेत? तर टेस्टोस्टेरॉन किंवा प्रोजेस्टेरॉन यासारखे संप्रेरक. आणि हे लैंगिक संप्रेरक तयार करण्यास सुरुवात केल्यामुळे याचा परिणाम तुमच्या वागण्यावर देखील होऊ शकतो. या यौवनावस्थेतल्या मुलांमध्ये हेच घडतं. आणि ही संप्रेरके कशासाठी बनवली जातात? तर ही संप्रेरके परिपक्व युग्मके तयार करण्यासाठी बनवली जातात. म्हणजेच शुक्रपेशी किंवा स्पर्म सेल्स आणि अंडपेशी किंवा एग सेल्स. शुक्रपेशी या वृषणांमध्ये किंवा टेस्टीज मध्ये तयार होतात आणि अंडपेशी या अंडाशयात किंवा ओव्हरीज मध्ये तयार होतात. आणि हे सगळे बदल याच काळात सुरू होतात. आणि याचाच परिणाम म्हणून आपल्याला आपल्या शरीरात काही शारीरिक बदल दिसू लागतात. आता या बदलांनी काय होत असेल बरं? तर याला काही कारणं आहेत. एक म्हणजे हे बदल संभाव्य सोबत्याला सूचित करतात की शरीर लैंगिक दृष्ट्या विकसित होत आहे. म्हणजेच हा तर एक संकेत आहे, जो संकेत शरीर संभाव्य सोबत्याला देत आहे की प्रजनन संस्था विकसित होण्यास सुरुवात झाली आहे. आणि शरीरात हे बदल होण्याचे अजून एक कारण म्हणजे नवीन जीवाच्या जन्माची तयारी, म्हणजेच नवीन बाळाच्या जन्माची तयारी करणे. आता याचा नेमका अर्थ काय? तर आपल्याला हे माहिती आहे की लैंगिक प्रजननासाठी शुक्रपेशींना जाऊन अंडपेशीशी एकरूप व्हावं लागतं. यालाच आपण फलन किंवा फर्टिलायझेशन म्हणतो, बरोबर? परंतु काही प्रकरणांमध्ये फलन बाह्यतः पण होऊ शकतं, म्हणजेच शरीराच्या बाहेर सुद्धा होऊ शकतं. जसं की काही माशांमध्ये. इथे मादी मासे आधी अंडी घालतात आणि नर मासे नंतर जाऊन त्यांचं फलन करतात. म्हणजेच फलन मादीच्या शरीराबाहेर होत आहे, बरोबर? पण माणसामध्ये किंवा मानवामध्ये फलन आंतरिकरित्या होतं, म्हणजेच स्त्रीच्या शरीराच्या आतमध्ये होतं. यासाठी पुरुषांना शुक्राणू मादीच्या शरीराच्या आतमध्ये सोडावे लागतात. आणि त्यासाठी लैंगिक संभोग किंवा सेक्शुअल इंटरकोर्स नावाचं एक अत्यंत जिव्हाळ्याचं कार्य करणं आवश्यक आहे, बरोबर? आणि यासाठी शरीरात काही शारीरिक बदल होणं आवश्यक आहे. आणि जेव्हा फलन होतं त्यानंतर एकदा जेव्हा बाळ वाढायला सुरुवात होते,
तेव्हा आपल्याला माहिती आहे की मानवामध्ये बाळ सुमारे 9 महिने आईच्या गर्भाशयात किंवा वूम मध्ये असतं. त्यामुळेच आईला देखील तिच्या शरीराला त्या बाळाची काळजी घेण्यासाठी तयार करणं आवश्यक आहे. आणि म्हणूनच शरीरात काही शारीरिक बदल होणे आवश्यक आहे. आणि ते कोणते? तर शरीर एका संभाव्य सोबत्याला संकेत देत आहे की प्रजनन संस्था विकसित होण्यास सुरुवात होते आहे. आणि दुसरं म्हणजे शरीर नवीन जीवाच्या जन्माची तयारी करत आहे. इतकं समजलं? आता आपण हे शारीरिक बदल काय होतात त्याबद्दल एकदा बोलूया. आणि आपण सुरुवात अशा बदलांपासून करूया जे पुरुष आणि स्त्री दोन्हीमध्ये सामान्य असतील. तर हे सामान्य बदल कोणते आहेत बरं? तुम्हाला एक सामान्य बदल माहिती असेल, तो म्हणजे काखेत आणि गुप्तांगांवर केस यायला सुरुवात होते. कदाचित तुमच्या हातांवर, पायांवर आणि चेहऱ्यावर सुद्धा खूप बारीक केस वाढायला सुरुवात होतात. म्हणजेच शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर केस यायला सुरुवात होते. आणि तुम्हाला अजून एक बदल दिसेल, तो म्हणजे गुप्तांगांजवळील त्वचा गडद व्हायला सुरुवात होते. आणि अजून एक गोष्ट म्हणजे या स्त्रवणाऱ्या संप्रेरकांमुळे खूप तेल स्त्रवलं जाऊ शकतं आणि त्याचमुळे त्वचा तेलकट व्हायला सुरुवात होते किंवा त्वचा तेलकट होऊ शकते. आणि याचा परिणाम म्हणून मुरूम आणि पुटकुळ्या किंवा पिंपल्स अँड ॲक्ने होऊ शकतात, ज्या सहसा यौवनावस्थेतील मुलांमध्ये आपल्याला दिसतात. आणि अर्थातच ही एक आवश्यक गोष्ट नाही आहे. काही लोकांचं नशीब चांगलं असतं बुवा, जे त्यांना हे होत नाही. पण मला तर आठवत आहे की मला खूप मुरूम यायचे. इतकं समजलं तुम्हाला? आता आपण काही असे बदल बघूया जे फक्त पुरुषांमध्ये होतात आणि काही असे बदल बघूया जे फक्त स्त्रियांमध्ये होतात. आणि म्हणूनच आपण इथे 2 भागांमध्ये त्याची विभागणी करू. आपण सुरुवात पुरुषांपासून करूया. तर फक्त पुरुषांमध्ये कोणते बदल दिसतात? तर पहिला बदल दिसून येतो की त्यांचा आवाज फुटायला लागतो. म्हणजेच आवाज थोडासा खोल व्हायला सुरुवात होते. म्हणूनच आपण त्याला म्हणतो की आवाज फुटतो. दुसरा एक मुख्य बदल जो आपल्याला पुरुषांमध्ये दिसून येतो तो म्हणजे दाढी आणि मिशी यायला सुरुवात होते. म्हणजे चेहऱ्यावर केस वाढायला सुरुवात होते. आणि अजून एक तिसरा बदल म्हणजे शीश्न किंवा पेनिस मोठं होऊ लागतं आणि हेच आता ताठ होण्यास सक्षम असतं, ज्याला आपण इंग्रजीमध्ये इरेक्शन असं म्हणतो. आणि हे पुन्हा लैंगिक संभोगासाठी खूप महत्वाचं आहे. तर हे आहेत पुरुषांमध्ये होणारे 3 मुख्य बदल. आता आपण स्त्रीमध्ये कोणते बदल होतात हे बघूया. सगळ्यात पहिला बदल म्हणजे स्तन किंवा ब्रेस्ट मोठे होऊ लागतात. दुसरा बदल म्हणजे स्तनाच्या मध्यभागी म्हणजेच स्तनाग्रांच्या किंवा निप्पल्सच्या टोकाकडील त्वचा गडद व्हायला सुरुवात होते. आणि तिसरा बदल म्हणजे ऋतुचक्र किंवा आर्तव चक्र, ज्याला आपण मासिक पाळी किंवा मेन्स्ट्रुएशन सुद्धा म्हणतो, ती यायला सुरुवात होते. आणि या सगळ्यांबद्दल आपण भविष्यातल्या व्हिडिओमध्ये अजून जास्त माहिती घेऊच या. पण सध्या पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये होणारे हे 3 वेगवेगळे बदल लक्षात ठेवा. आणि हे सगळं होतं यवनावस्थेमध्ये किंवा प्युबर्टीमध्ये. चला तर आपण काय शिकलो याचा एक पटकन सारांश घेऊया. आपण शिकलो की वयाच्या 10 ते 12 वर्षांपर्यंत मानवी बाळ मजबूत होण्यासाठी आणि स्वतःचं संरक्षण करण्यासाठी वाढतात. पण नंतर शरीराचं प्राधान्य बदलतं आणि त्याची सामान्य वाढ मंदावते. पण प्रजनन संस्था विकसित होण्यास सुरुवात होते. याच अवस्थेला आपण यौवनावस्था किंवा पौगंडावस्था किंवा किशोरावस्था किंवा प्युबर्टी म्हणतो. याचाच परिणाम म्हणून शरीरात काही बदल व्हायला सुरुवात होते. काही बदल सामान्य असतात जे स्त्री आणि पुरुषांमध्ये समान असतात, तर काही बदल फक्त पुरुषांमध्ये होतात, तर काही बदल फक्त स्त्रियांमध्ये होतात. आणि या बदलांचं कारण काय? तर कारण म्हणजे संभाव्य सोबत्याला संकेत देणे की प्रजनन संस्था विकसित व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि दुसरं कारण म्हणजे नवीन जीवाच्या जन्माची तयारी करणे, म्हणजेच नवीन बाळाच्या जन्मासाठी शरीराची तयारी करणे. या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.